तर मित्रांनो, आज आपण फायनान्शियल प्लॅनिंग हा धडा एकदम व्यवस्थित आणि ही प्रश्न न सोडता संपूर्ण पाहणार आहोत. म्हणजेच आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळ्याच्या सगळा धडा पाहणार नाहोत. आपण ह्याला असं पार्टमध्ये अपलोड करणार आहोत. त्यामुळे तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. चला मग आपण धड्याला सुरुवात करूया. ह्या धड्यामध्ये आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग शिकायचे आहे. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय असतं नेमकं? म्हणजे अचानक आपल्याला एखादा धोका आला, म्हणजे आपल्याला माहीतही नसताना अचानक एखादा आपल्यावर घटना आली, एखादी वाईट घटना आली, आपल्या आयुष्यात धोका आला, तर असं आपल्याला पैसे आवश्यक असतात. म्हणजे घराचा खर्च असतो किंवा आपला हॉस्पिटलचा खर्च, अचानकपणे कोणतरी आकस्मिक मृत्यू पावते, याच्यासाठी आपल्याला पैसा लागतो. याचे आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग करणे खूप महत्त्वाचे असते. म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपल्याला भविष्याचा विचार करायचा असतो आणि भविष्यासाठी पैसे महत्त्वाचे असतात आणि त्याचा कसा उपयोग करायचा, थोडा पैसा आपण कसा उपयोगी पाडायचा ह्याचं आपण बघणार आहोत. आता इम्पॉर्टंट ऑफ फायनान्शियल प्लॅनिंगचा इम्पॉर्टंट तर मी तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस आणि अनप्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस. प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस म्हणजे काय? म्हणजे प्रेडिक्टेबल म्हणजे आपल्याला माहीत आहे, आपण त्याला प्रेडिक्ट करू शकतो. जसं की आपल्याला माहीत आहे शिक्षणाला खर्च लागतच असतो आणि काय म्हणतात तसं लग्नाला सुद्धा लागत असतो. परत ना घर विकत घेण्यासाठी किंवा आपलं आयुष्य म्हातारेपणी औषध गोळ्यांचा खर्चही असतो म्हाताऱ्या माणसांना, एक्सेट्रा काही असू शकतं जे आपल्याला माहीत आहे आपल्याला खर्च होणार आहे. पण जे अनप्रेडिक्टेबल असतात, मी तुम्हाला जसं सांगितलं की नॅचरल डिझास्टर्स म्हणजे काय पण होऊ शकते. जसं की भूकंप येऊ शकतो, त्सुनामी येऊ शकते, आर्थिक नुकसान होऊ शकते आपले. अशा प्रकारे अनप्रेडिक्टेबल म्हणजे आपल्याला ज्याची कल्पनासुद्धा नाही तसे डिझास्टर येऊ शकतात. आपलं आकस्मिक मृत्यू होऊ शकतो, एखादा ॲक्सिडेंट होऊ शकतो, त्याच्यासाठी आपल्याला पैसे लागतात. सडन डेथ म्हणजे अकस्मातपणे मृत्यू एक्सेट्रा असे काहीही असू शकते. मग आपल्याला त्याच्यासाठी सेव्हिंग आवश्यक असते. आपल्या सेव्हिंग्जमुळे खूप आपली मदत होते, आपल्याला सेफ फील होतं. त्याच्यासाठी आता मार्केटमध्ये इन्शुरन्सही आहेत. आता आपण थोडाही वेळ न वाया घालवता आपल्या प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवात करूया. मी तुम्हाला गरजेचं सांगितलं, काही सांगितलेलं आहे. आता धड्याचा उद्देश तर तुम्हाला स्पष्ट केला आहे. पेपरामध्ये अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीसुद्धा सोडवायला येऊ शकतात आणि मागच्या पेपरमध्ये अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आल्यासुद्धा होत्या. त्यामुळे तुम्ही याला नजरअंदाज थोडीही करू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला जर क्लॅरिटी दिसत नसेल तर तुम्ही पुस्तकही काढून बसू शकता, इयत्ता 9वीचे स्टेट बोर्डाचे. आता आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 6.1 आपल्याला काय म्हटलं आहे? अलका स्पेंड 90% ऑफ मनी दॅट शी रिसिव्ज एव्हरी मंथ अँड सेव्ज 120. हाऊ मच मनी डज शी गेट मंथली? म्हणजे याचा अर्थ अलकाला जेवढे पैसे प्रत्येक महिन्याला मिळतात, ती काहीतरी काम करत असेल त्याच्यासाठी तिला जेवढे पण पैसे मिळतात त्याच्यातील ती 90% घालवते. मग आणि त्याच्यातून ते आहे की नाही 120 रुपये सेव्ह करते. मग आपल्याला विचारलं आहे की अलका किती रुपये कमवत असेल एका महिन्याला. मग आपण अलका आहे की नाही मानूया की अलका एका महिन्याला ₹1 कमवते, तर ती स्पेंड किती करणार? तर 90% ऑफ X. म्हणजेच आपण याच्यावर समजून घेऊया की ती महिन्याला शी गेट मंथली ₹X. म्हणजेच ती एका महिन्याला ₹X कमवते आणि ₹X ती प्रत्येक महिन्याला 90% घालवते. 90%लाच आपण अशा प्रकारे लिहू शकतो.
90%लाच अशा प्रकारे लिहिले जाते. मग ती एका महिन्याला तिच्या कमाईतील एका महिन्याचे म्हणजेच ₹1 ती 90 भागिले 100 टाइम्स ऑफ एक्स एवढे रुपीज ते स्पेंड करते पर मंथ. आता हिने आपल्या कमाईतील 90% खर्च केला तर तिला महिन्यातून ₹120 राहतात. ₹120 तिला राहतात सेविंग्स म्हणून या नावाने. मग तिची मंथली इन्कम किती असेल? हो का, सेव्ह केलेले पैसे ही इन्कम मायनस जो काय खर्च असेल एक्सपेंडिचर, जो काय खर्च असेल तो त्याच्यातून वजा करणार. सेव्ह किती होतात? ₹120. इन्कम किती आहे? एक्स. आणि आपला खर्च किती होत आहे? तर खर्च होत आहे आपला एवढा. आपण इथे खर्च काढलेलाच आहे तिचा. हा तिचा खर्च. मग आपण याला सोडवूया. 120 बरोबर 100 इकडे मल्टिप्लाय करा. 100 एक्स वजा 90 एक्स भागिले 100. 120 बराबर 100 मधनं 90 एक्स गेलं, 100 एक्स मधनं 90 एक्स गेलं, 10 एक्स भागिले 100. ह्या शून्याला ही शून्य जाऊ द्या. मग एक्स इज इक्वल टू हा 10 तिकडे जाणार आणि 120ला मल्टिप्लाय करणार. म्हणजेच 120 गुणिले 10. 120 गुणिले 10. मग एक्स इज इक्वल टू ₹1200. म्हणजेच याचा अर्थ की अलका एका महिन्याला ₹1200 कमवते आणि ₹1200चे ती 90% घालवते. 90% ₹1200 मधनं घालवल्यानंतर ना तिच्याकडे ₹120 उरतात. मग आपल्याला तिचा महिन्याला किती पगार आहे किंवा ती किती कमवते असे विचारलेलं आहे. तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला आहे का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक करा.